12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्समध्ये आपण लास्ट लेक्चरला प्रोटीन हा पार्ट चालू केला होता. मग प्रोटीन कशापासून तयार होतात तर अमायनो ॲसिड्स, जे अल्फा अमायनो ॲसिड्स असतात. आता अल्फा म्हणजे जो कार्बोनिल कार्बन असेल त्याच्या साईडचा कार्बन किंवा नेक्स्ट टू कार्बोनिल कार्बन COOH. आता अल्फा अमायनो ॲसिडमध्ये काय असतात तर एक ॲसिड ग्रुप असतो, एक अमायनो ग्रुप. मग ॲसिड जो फंक्शनल ग्रुप आहे C+OH किंवा COOH हा आपण जो फंक्शनल ग्रुप म्हणतो, त्याच्या नेक्स्ट जो कार्बन असेल किंवा त्याच्या जो साईडचा कार्बन ॲडजसंट टू कार्बोनिल ग्रुप जो कार्बन असतो त्याला म्हणतात अल्फा कार्बन. त्या अल्फा कार्बनवर काय असतो अमायनो ग्रुप, म्हणून त्याला म्हणतात अल्फा अमायनो ॲसिड्स. मग त्याच्यामध्ये काय असतात सगळे जे अल्फा अमायनो ॲसिड्स असतात ते कायरल कार्बन असतात, फक्त एक्सेप्ट ग्लायसिन. ग्लायसिनचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये काय असतात अल्फा अमायनो ॲसिड मधला जो कार्बन आहे तो काय नसतो तर कायरल कार्बन नसतो. फक्त बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये काय असतात कायरल कार्बन असतात, फक्त ग्लायसिनमध्ये काय असतं अकायरल कार्बन. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. त्याच्यानंतर डिपेंडिंग अपॉन द आर ग्रुप जो असेल त्याच्यामध्ये स्ट्रक्चर जे असतं ह्याचं प्रोटीन्स अमायनो ॲसिडचं जे स्ट्रक्चर आहे अल्फा अमायनो ॲसिडचं, त्याच्यामध्ये आर जो ग्रुप आहे त्याच्यावर त्याचे टाईप्स आहेत. जर आर ग्रुप जर COOH ग्रुप असेल म्हणजे आर काय असतं एकतर साईड चेन असते किंवा फंक्शनल ग्रुप असतो. मग तो जर फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप असेल तर त्या स्ट्रक्चरमध्ये कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप काय होतात एक जास्त होतो कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप, त्यामुळे ते त्याला काय म्हणतात तर ॲसिडिक अमायनो ॲसिड्स. जर आर ग्रुप अमायनो असेल तर त्याच्यामध्ये काय होतात अमायनो ग्रुप जास्त होतात, त्याला म्हणतात बेसिक अमायनो ॲसिड्स. आणि जर आर ग्रुप हॅव नो फंक्शनल ग्रुप, त्याच्यामध्ये कोणताच फंक्शनल ग्रुप नसेल, आर म्हणजे कोणती तर दुसरी साईड चेन असेल तर त्याला काय म्हणायचं तर न्यूट्रल अमायनो ॲसिड किंवा न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड. हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करतोय. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. Alpha amino acids have trivial names and are generally represented by 3-letter symbols or sometimes by 1-letter symbol. आता जे अल्फा अमायनो ॲसिड्स असतात त्यांना ट्रिवियल नेम असतात, म्हणजे कॉमन नेम असतं त्याचं. जे अल्फा अमायनो ॲसिडचं ट्रिवियल नेम और कॉमन नेम्स अँड आर जनरली रिप्रेझेंट, ते कसं रिप्रेझेंट करतात तर 3-letter सिम्बॉल. जे 3 लेटरचे जे सिम्बॉल असतील त्यांना रिप्रेझेंट केलं जातं, किंवा काही वेळी 1 लेटर असतो सिम्बॉल म्हणून तिथं यूज करतात अल्फा अमायनो ॲसिडसाठी. आता जो टेबल दिलाय 14.1 लिस्ट ऑफ 20 अल्फा अमायनो ॲसिड, जे 20 अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत त्याची ती लिस्ट आहे, ते आपण बघूया नंतर. लिस्ट ऑफ्टन रिफर्ड टू ॲज अ सिम्पली अमायनो ॲसिड्स कॉमनली फाउंड इन अ प्रोटीन्स विथ देअर सिम्बॉल्स अँड ऑल्सो देअर टाईप ॲज न्यूट्रल ॲसिडिक और बेसिक. आता ते अमायनो ॲसिड्स दिलेत, त्या अमायनो ॲसिडपासून कोणतं प्रोटीन मिळतं ते प्रोटीन, त्याचा सिम्बॉल आणि तो टाईप त्याचा न्यूट्रल आहे, ॲसिडिक आहे का बेस आहे. तर तुम्हाला माहिती आहे जर न्यूट्रल असेल तर त्याच्यामध्ये जे नंबर अमायनो ग्रुपचा आणि कार्बोक्सिलिक ग्रुपचा नंबर काय असतो सेम असतो, इक्वल असतो. आणि जो आर ग्रुप आहे जो त्याच्यामध्ये आर ग्रुप आहे तो फक्त साईड चेन असणार आहे, त्याच्यामध्ये कोणताच फंक्शनल ग्रुप नसणार आहे, म्हणजे कोणता जो कार्बोक्सिलिक किंवा अमायनो हा फंक्शनल ग्रुप तिथे येत नाही. त्यामध्ये त्याला म्हणतात न्यूट्रल. ॲसिडिकमध्ये काय असतात कार्बोक्सिलिक ग्रुप जे असतात ते जास्त असतात, म्हणजे आरच्या तिथं काय येतो COOH अजून एक ग्रुप येतो त्यामुळे ते ॲसिडिक असतात. आणि बेसिकमध्ये काय येतं आरच्या ऐवजी NH2 ग्रुप येतो, त्यामुळं NH2 ची संख्या काय होते NH2 ग्रुप इज मोर दॅन COOH ग्रुप, अशी कंडिशन आल्यामुळे ते काय होतं बेसिक अल्फा अमायनो ॲसिड असतात. मग ते पण त्या चार्टमध्ये दिलेत. 10 अल्फा अमायनो ॲसिड्स फ्रॉम द लिस्ट कॅनॉट बी सिंथसाइज्ड इन ह्युमन बॉडी अँड हॅव बीन ऑब्टेन्ड थ्रू डायट. आता त्यातले जे 10 अमायनो ॲसिड्स आहेत, 10 अल्फा अमायनो ॲसिड्स फ्रॉम द लिस्ट कॅनॉट बी सिंथसाइज्ड इन ह्युमन बॉडीचे 10 अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत ते कॅनॉट बी सिंथसाइज्ड इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये ते काय होत नाहीत सिंथसिस होत नाहीत, ते कशातून डायट थ्रू घ्यावे लागतात. जे डायट घेतलं जातं त्या डायट थ्रू ते अमायनो ॲसिड्स घ्यावे लागतात. दीज आर कॉल्ड इसेन्शियल अमायनो ॲसिड्स अँड आर मार्क्ड विथ अस्टरिस्क. ते जे स्टार दिसते तुम्हाला ते स्टारने ते काय केले ते मार्क केले त्या टेबलमध्ये. जे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत म्हणजे जे डू नॉट सिंथसाइज इन आवर बॉडी दे गेट सप्लायड थ्रू डायट, जे डायटमधून सप्लाय होतात किंवा ऑप्टेंड थ्रू डायट, ज्या डायटमधून मिळवलं जातं, जे बॉडीमध्ये सिंथसाइज होत नाहीत असे जे अमायनो ॲसिड्स असतात त्यांना म्हणतात इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. मग ते स्टारनं ते आपण चार्टमध्ये दाखवलेत, तो चार्ट बघूयात आपण, त्याच्यावर तुम्हाला कळेल अमायनो ॲसिड्सची नेमिंग, त्याचं सिम्बॉल, त्यानंतर त्याच्यापासून कोणतं प्रोटीन तयार होतं आणि त्याचा टाईप कोणता आहे ते.
हे बघा, हा जो चार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेत सगळे टाइप्स. न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत, ॲसिडिक अमायनो ॲसिड्स आहेत, त्याच्यानंतर बेसिक अमायनो ॲसिड्स आहेत, हे टाइप्स आहेत. त्याच्यानंतर जे स्टार केलेले तुम्हाला अमायनो ॲसिड दिसत आहेत ते काय तर इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. ते आपल्या बॉडीमध्ये सिंथसाइज होत नाहीत. कशातून मिळवले जातात तर ऑप्टेन थ्रू डायट. हे जे अमायनो ॲसिड्स आहेत ते स्टारनं दाखवलेत. दिसतंय बघा इथं तुम्हाला स्टार जे केलेलं आहे हे स्टारनं जे दाखवलेत ते काय आहेत इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत आणि त्याचे विथ सिम्बॉल दिले 3 लेटर सिम्बॉल आणि 1 लेटर सिम्बॉल. मग आता 3 लेटरमध्ये काय तर पहिली 3 लेटर घेतलेत आणि 1 लेटरमध्ये फक्त एक फर्स्ट लेटर आहे. मग आता बघूया आपण ते सिम्बॉल आणि त्याचं स्ट्रक्चर वगैरे काय आहे ते. मग आता न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिडमध्ये फर्स्ट आहे ग्लायसिन. ग्लायसिनमध्ये आर ग्रुप काय दिलं एच. त्याचा जो 3 लेटर सिम्बॉल असतो तो GLY. काय सिम्बॉल आहे GLY आणि 1 लेटर सिम्बॉल आहे कॅपिटल G. एकच सिम्बॉल जर वापरायचं असेल 1 लेटर सिम्बॉल तो तर काय आहे तर कॅपिटल G आणि 3 लेटर सिम्बॉल काय आहे GLY. त्याच्यानंतर आहे ॲलेनिन. ॲलेनिनमध्ये जो R आहे फक्त तुम्हाला आता R ग्रुप दिलेत. काय दिलेत तर R ग्रुप जो आहे तो दिला आहे. त्याच्या पुढचं जे स्ट्रक्चर बाकीचं सगळं सेम असतं. अमायनो ॲसिडमध्ये राहिलेले कोणते ग्रुप एक NH2 ग्रुप, त्याच्यानंतर COOH ग्रुप आणि एक काय तो H. हे जे ग्रुप 3 ग्रुप असतात ते काय असतात सेमच असतात. फक्त R ग्रुप काय असतो प्रत्येक अमायनो ॲसिडमध्ये डिफरंट असतो. अल्फा अमायनो ॲसिडमध्ये प्रत्येक R ग्रुप काय असणार डिफरंट. बाकीचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये H एक हायड्रोजन आहे, एक NH2 मॉलिक्युल आणि दुसरा COH. हे 3 काय असतात सेमच असणार आहे. फक्त तुमचा R डिफरंट असतो. आता ग्लायसिनमध्ये R काय तर Hचा हायड्रोजन आहे, त्याच्यामध्ये R ग्रुप नाही आहे. सो तिथं हायड्रोजन म्हणूनच त्याच्यामध्ये काय असतं तर अकायरल कार्बन असतो. तो कायरल कार्बन नसतो. त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन्स येतात. सो ग्लायसिन GLY. त्याच्यानंतर 1 लेटर सिम्बॉल काय असणार आहे G. त्याच्यानंतर नेक्स्ट अल्फा अमायनो ॲसिड आहे ॲलेनिन. त्याच्यासाठी सिम्बॉल CH3. R कोणता ग्रुप आहे तर CH3. 3 लेटर सिम्बॉल कोणता आहे तर ALA. आणि हे सगळे काय त्याचे ट्रिवियल नेम्स आहेत म्हणजे कॉमन नेम्स आहेत. UPSC नेमिंग नाही आहे हे अल्फा अमायनो ॲसिडचं म्हणजे ग्लायसिन ॲलेनिन व्हॅलिन वगैरे हे सगळे जे नेमिंग आहेत ते सगळे काय आहेत तर ट्रिवियल नेम्स आहेत. मग आता बघा 3 लेटर सिम्बॉल ALA आणि जो 1 लेटर सिम्बॉल आहे तो काय कॅपिटल A. त्याच्यानंतरचा आहे व्हॅलिन. व्हॅलिनसाठी काय आहे तर Me2CH. आता Me2 म्हणजे 2 मिथाईल ग्रुप असतील म्हणजे काय असणार आहे CH3 आणि हा CH ग्रुप असे 2 मिथाईल ग्रुप असतील म्हणजे स्ट्रक्चर बघा कसं असेल Me2CH म्हणजे हाच एक CH असणार आहे. ह्या साईडला एक CH3 असेल किंवा इथं CH3 वरती असेल किंवा खालच्या साईडला लिहूया आपण CH3. हे काय असेल असं स्ट्रक्चर असेल CH3 ट्वाईस CH म्हणजेच Me2CH हा R ग्रुप असेल त्याच्यामध्ये व्हॅलिनमध्ये. तर हे जे अमायनो ॲसिड्स आहे व्हॅलिन ते काय होत नाही आपल्या बॉडीमध्ये सिंथसाइज होत नाही ऑप्टेन थ्रू डायट म्हणून ते त्याला काय म्हणतात इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. त्याच्यानंतर त्याचा सिम्बॉल आहे बघा 3 लेटर सिम्बॉल VAL आणि 1 लेटर सिम्बॉल कॅपिटल V. त्याच्यानंतर आयसोलुसिन आहे 4th आहे जे लुसिन. त्याच्यामध्ये Me2CH2 ही साईड चेन. प्रत्येक R ग्रुप तुम्हाला काय आहे हे दिले त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये R ग्रुप काय असणार आहे बघा न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत त्यामुळे याच्यामध्ये R ग्रुप कोणताच ॲसिड नसणार आहे किंवा कोणताच बेस नसणार आहे. COH ग्रुप पण त्याच्यामध्ये येणार नाही आणि NH2 ग्रुप पण येणार नाहीत. सगळे काय असतील साईड चेन असणार आहेत. हे फक्त तो लक्षात ठेवा न्यूट्रलमध्ये साईड चेन्सेस असतात कारण त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ काय असणार आहे NH2 ग्रुप आणि इक्वल नंबर ऑफ COH ग्रुप त्यामुळे ते न्यूट्रल आहेत. आता काय ल्युसिनमध्ये स्ट्रक्चर Me2CH2 त्याचा सिम्बॉल आहे LEUL. त्यानंतर आयसोल्युसिनचा CH3CH2 CHME त्याचा जो हे 3 लेटर सिम्बॉल काय आहे तर ILE आणि 1 लेटर सिम्बॉल कॅपिटल I. तर हे प्रत्येक तुम्हाला सगळी स्ट्रक्चर आहेत. त्याच्या पुढे त्याचं काय आहे तर जे R ग्रुप त्याच्यामध्ये कोणता आहे तो R ग्रुप सिम्बॉल आणि 3 लेटर सिम्बॉल आणि 1 लेटर सिम्बॉल दिले. आयसोल्युसिन नंतर आहे अस्पर्जिन, त्यानंतर ग्लुटामाइन, नंतर सेरिन, थ्रिओनाइन, सिस्टीन, मिथॅनॉइन, फिनेल ॲलॅनिन आणि टायरोसिन हे सगळे स्ट्रक्चर्स आहेत. त्यानंतर ट्रिप्टोफॅन वगैरे भरपूर सगळे काय आहेत तर हे सगळे जेवढे त्या न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत. त्याच्यानंतरचं आहे प्रोलिन. त्यानंतर आता ही लास्ट प्रोलिन स्ट्रक्चर आहे. प्रत्येकाला 3 लेटर सिम्बॉल आणि 1 लेटर सिम्बॉल दिला आहे. त्यानंतरचे आहेत बघा ॲसिडिक. आता ॲसिडिकमध्ये काय असतं तर ॲसिड आरच्या तिथं काय असतं ॲसिड फंक्शनल ग्रुप येतो. मग बघा इथं आले का फंक्शनल ग्रुप ॲसिड COOH म्हणून त्याला काय म्हणतात तर ॲसिडिक अमायनो ॲसिड. जो R ग्रुप असतो त्याच्यामध्ये ॲसिडिक फंक्शनल ग्रुप असतो. सो अस्पार्टिक ॲसिड हे एक कोणता आहे तर अल्फा अमायनो ॲसिड जे ॲसिडिक आहे त्याच्यापासूनचं जे हे मिळाले ते कोणतं आहे तर अस्पार्टिक ॲसिड काय येणार आहे मग COOH CH2 हे असतं. त्याच्यासाठी सिम्बॉल 3 लेटर सिम्बॉल आहे ASPD. त्यानंतर ग्लुटामाइक ॲसिड त्याच्यामध्ये पण COOH ग्रुप आहे. आणि लास्ट बेसिक
जे बेसिक आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहे, NH2 फंक्शनल ग्रुप असतो. हे बघा NH2 आहे, NH2 फंक्शनल ग्रुप ते बेसिक असतात. मग सो त्याच्यामध्ये काय काय येतं, लायसिन, अर्जिनिन, हिस्टिडीन हे 3 प्रोटीन्स, ग्लायसिन किंवा अमायनो ॲसिड, लायसिन, अर्जिनिन आणि हिस्टिडीन हे बेसिक अल्फा अमायनो ॲसिड तयार झालेले आहेत. मग त्याच्यासाठी सिम्बॉल तिकडे दिले तुम्हाला 3 लेटर सिम्बॉल आणि 1 लेटर सिम्बॉल. तर बघा ह्या चार्टवरनं आपल्याला कळतं की टाईप्स, अमायनो ॲसिडचे टाईप, त्याच्यातले जे 10 जे अमायनो ॲसिड्स आहेत ते काय होत नाहीत, बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत, बाहेरून डाएट थ्रू घ्यावे लागतात, हे पण समजतं. त्यानंतर त्याचा 3 लेटर सिम्बॉल कोणता आहे, 3 लेटर सिम्बॉल कोणता आहे, 1 लेटर सिम्बॉल कोणता आहे, त्यानंतर याच्यामध्ये R ग्रुप कोणता आहे हे पण ह्याच्यावरून आपल्याला डिटेक्ट होतं ह्या चार्टवरून. चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे एक जेवढे तुम्हाला प्रोटीन्स लक्षात राहतील याच्यातले जे अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत त्याच्यापासून ते प्रोटीन तयार होतं, त्या अल्फा अमायनो ॲसिडपासून ते प्रोटीन तयार होतं. जसं की हिस्टिडीन हे जे आता स्ट्रक्चर आहे किंवा अल्फा अमायनो ॲसिड आहे ह्याच्यापासून काय होतात, परत त्याचे प्रोटीन्स तयार होतात. हे स्ट्रक्चर आहे प्रोटीनच्या बाबतीत 3 टाईप त्याचे, एक ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. न्यूट्रलमध्ये R जो ग्रुप असतो ते म्हणजे फंक्शनल ग्रुप नसतो, COH आणि NH2 हा फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये नसतो, फक्त साईड चेन असते न्यूट्रलमध्ये. ॲसिडिकमध्ये COH हा फंक्शनल ग्रुप असतो आणि बेसिकमध्ये NH2 हा फंक्शनल ग्रुप येतो त्या R ग्रुपमध्ये. बाकीचं रिमेनिंग स्ट्रक्चर त्याचं सेमच असतं. रिमेनिंग स्ट्रक्चरमध्ये काय राहतं, एक NH2 ग्रुप, एक हायड्रोजन ग्रुप आणि दुसरा कोणता असतो तर एक COH ग्रुप. हे रिमेनिंग स्ट्रक्चर असतं, फक्त R चेंज होतं. R चेंज झाल्यावर हे त्याला नेमिंग असतं, प्रत्येक याच्यामध्ये R काय वेगळा आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रोटीनचे हे स्ट्रक्चर्स आहेत, नेमिंग पण प्रोटीन्स आहेत. ट्रिव्हियल नेम्सचं नेम केलं जातं, त्याला कॉमन नेम फक्त म्हणतात, त्याची IUPAC नेमिंग नाही आहेत प्रोटीन्सचे. अल्फा अमायनो ॲसिड्स आर हाय मेल्टिंग वॉटर सॉल्युबल क्रिस्टलाइन सॉलिड्स. तर जे अल्फा अमायनो ॲसिड्स असतात ते काय असतात, हाय मेल्टिंग, म्हणजे ते इझिली मेल्ट होतात. सो हाय मेल्टिंग वॉटर सॉल्युबल क्रिस्टलाइन सॉलिड, वॉटरमध्ये सॉल्युबल असताना क्रिस्टलाइन कंपाऊंड असतात. सो हाय मेल्टिंग वॉटर सॉल्युबल क्रिस्टलाइन सॉलिड अनलाइक सिम्पल अमाइन्स और कार्बोक्सिलिक ॲसिड. जसे की सिम्पल अमाइन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड सारखं ते नसतात, काय असतात, क्रिस्टलाइन सॉलिड असतात, हाय मेल्टिंग आणि वॉटर सॉल्युबल. दीज प्रॉपर्टीज आर ड्यू टू द पर्टिक्युलर स्ट्रक्चर कॉल्ड द झ्विटरायन स्ट्रक्चर ऑफ अल्फा अमायनो ॲसिड्स. ते कशामुळे त्याला प्रॉपर्टी असतात, हाय मेल्टिंग, वॉटर सॉल्युबल आणि क्रिस्टलाइन. ह्या प्रॉपर्टी कशामुळे आहेत तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे, पर्टिक्युलर स्ट्रक्चर कॉल्ड झ्विटरायन स्ट्रक्चर, त्याला जे स्ट्रक्चर याचं तयार होतं, झ्विटरायन स्ट्रक्चर ऑफ अल्फा अमायनो ॲसिड्स. तर याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतो, राईट अ नोट ऑन झ्विटरायन. मग हे काय आहे झ्विटरायन, तर जे अल्फा अमायनोचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय होतं, हे झ्विटरायन तयार होतं. सो अँड अल्फा अमायनो ॲसिड मॉलिक्यूल कंटेन्स बोथ ॲसिडिक अँड ॲज वेल ॲज अमायनो ग्रुप. आता जे मॉलिक्यूल आहे अल्फा अमायनो ॲसिडचा त्याच्यामध्ये काय असतात, दोन फंक्शनल ग्रुप आहेत. कोणता, एक ॲसिडिक कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप COOH आणि दुसरा बेसिक अमायनो फंक्शनल ग्रुप NH2 ग्रुप. कोणते दोन आहेत बघा, एक कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप COOH आणि दुसरा कोणता अमायनो NH2. असे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. अँड अल्फा अमायनो ॲसिड मॉलिक्यूल कंटेन्स बोथ ॲसिडिक, बोथ म्हणजे एक ॲसिडिक आणि दुसरा बेसिक अमायनो, असे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. अ प्रोटॉन ट्रान्सफर फ्रॉम ॲसिडिक ग्रुप टू बेसिक ग्रुप ऑफ अन अमायनो ॲसिड फ्रॉम अ साल्ट. आता जो प्रोटॉन कुठून ट्रान्सफर होतो, प्रोटॉन कोण ट्रान्सफर करतो तर ॲसिडिक जो ग्रुप आहे COOH जो ग्रुप आहे तो काय करतो, प्रोटॉन ट्रान्सफर करतो. सो द प्रोटॉन ट्रान्सफर फ्रॉम ॲसिडिक ग्रुप टू बेसिक ग्रुप ऑफ अमायनो ॲसिड. तो प्रोटॉन ट्रान्सफर होणार, प्रोटॉन कोण ॲक्सेप्ट करतो, तो बेसिक ग्रुप जो NH2 आहे तो काय करतो, तो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो आणि काय तयार होतं तर साल्ट, विच इज अ डायपोलर आयन कॉल्ड झ्विटरायन. त्याच्यामुळे काय होतं तिथं डायपोलर आयन तयार होतं, म्हणजे एकाच वेळी प्लस आणि मायनस असं डायपोलर आयन तयार होतो, त्याला म्हणतात झ्विटरायन. अमायनो ॲसिड can exist in a different forms depending upon the pH of the aqueous solution in which it dissolved. आता अमायनो ॲसिड कशामध्ये एक्झिस्ट होतात बघा, जे डिफरंट फॉर्म्समध्ये एक्झिस्ट होतं डिपेंडिंग अपॉन द pH ऑफ ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशनचा जो pH असेल त्याच्यानुसार ते ज्याच्यामध्ये डिझॉल्व होतं, त्या सोल्युशनचा जो pH असेल त्याच्यामध्ये जे डिझॉल्व होतं त्याच्यानुसार ते अमायनो ॲसिड काय होतात तर डिफरंट त्याचे फॉर्म्स आहेत. तर दिले बघा, कन्सिडर फॉर एक्झाम्पल झ्विटरायन अँड द अदर फॉर्म्स ऑफ ॲलॅनिन. तर झ्विटरायन अँड अदर फॉर्म्स ऑफ ॲलॅनिन दिले आणि ती फिगर बघा म्हटले. तर बघा फर्स्ट आता आधी आपण झ्विटरायनची फिगर बघूया. झ्विटरायन म्हणजे काय, आता बघा ही जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते ते स्ट्रक्चर कशाचं दिले तर आपलं जे अमायनो ॲसिड आहे, अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर काय असतं, अमायनो ॲसिडमध्ये एकाच वेळी काय असतो COOH आणि NH2 ग्रुप, हे जे स्ट्रक्चर दिसते ते
हे बघा स्ट्रक्चर एकाच वेळी काय CH2 ग्रुप आहे आणि दुसरा काय NH2 ग्रुप आणि COOH हे दोन ग्रुप आहेत. इथं COOH ग्रुप आहे, इथं NH2 ग्रुप आहे. मग आता हा NH2 ग्रुप जो काय करतो ॲक्सेप्ट करतो. हा जो प्रोटॉन आहे कार्बोक्सिलिक ग्रुपचा जो प्रोटॉन आहे तो काय करतो, हा डोनेट करतो. हा डोनेट केलेला कार्बोक्सिलिक ग्रुपचा जो प्रोटॉन आहे तो कोण ॲक्सेप्ट करतं, तर NH2 अमोनिया ॲक्सेप्ट करतो. म्हणजे NH2 जो अमाइन ग्रुप आहे बेसिक तो काय करतो, प्रोटॉन ॲक्सेप्ट करायचं काम करतं. मला वाटतं आपण जो 3rd चॅप्टर बघितलाय, तिसरा जो चॅप्टर आहे आयोनिक इक्विलिब्रियम, त्याच्यामध्ये ॲसिड बेसच्या डेफिनेशन्स पण बघितलेत. मग आता इथं काय होतं, तर कार्बोक्सिलिक ग्रुप काय करतो, प्रोटॉन डोनेट करतो. ॲसिड प्रॉपर्टी काय असते, प्रोटॉन डोनेट करतो. आणि बेस काय करतो, प्रोटॉन ॲक्सेप्ट करतं. म्हणजेच काय रिॲक्शन होते, तर प्रोटॉन ट्रान्सफर्ट. ॲसिड काय करतो, प्रोटॉन डोनेट, आणि हा बेस जो आहे NH2 काय करतं, प्रोटॉन ॲक्सेप्ट. मग यानं जो प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर ह्याच्यावर काय येतो, प्लस चार्ज येतो. NH3 प्लस होतं आणि इथून मायनस गेल्यामुळे इथं ओव्हर काय होतं, मायनस चार्ज होतो आणि हे स्ट्रक्चर मिळतं. मग दोन आयन्स एकामध्येच मिळतात. डायपोलर आयन प्लस आणि मायनस एकावरच येतं, म्हणून त्याला काय म्हणतात, तर झ्विटर आयन. बघा NH3 प्लस CHR C डबल बॉन्ड O मायनस असं स्ट्रक्चर तयार होतं फक्त प्रोटॉन ट्रान्सफरमुळं. कार्बोक्सिलिक ग्रुपवरचा प्रोटॉन निघून जातो आणि अमाइन ग्रुप काय करतो, तो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो आणि हे स्ट्रक्चर तयार होतं. याला म्हणतात झ्विटर आयन स्ट्रक्चर. डायपोलरचे स्ट्रक्चर तयार होतं त्याला झ्विटर आयन म्हणतात. मग आता हे अमायनो ॲसिडचे जे फॉर्म्स आहेत ते वेगवेगळे फॉर्म्स असतात. म्हणजे कशावर, डिपेंडिंग अपॉन द pH. ज्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये अमायनो ॲसिड डिझॉल्व्ह होते त्याचा pH किती आहे त्याच्यानुसार त्याचं काय असतं, वेगवेगळे फॉर्म्स आहेत. मग खाली तुम्हाला एक ॲलिनिनचा फॉर्म दिलाय बघा, pH <1. आता जे ॲलिनिनचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बघा काय काय सांगितले, NH3H COOH आणि CH3. आता ह्याच्यामध्ये ओव्हरऑल +1 चार्ज, pH इज <2. आता ह्याच्यामध्ये +1 चार्ज आहे बघा. हे डिझॉल्व्ह झाल्यामुळे ह्याच्यावर काय येतो, +1 चार्ज आहे. ह्या स्ट्रक्चरवर तुम्हाला दिसते +1 चार्ज आहे, त्यामुळे ह्याचा pH काय असतो, <2 असतो. pH जो असणार आहे तो <2. आता इथं झ्विटर आयन आहे ऑफ अॅन ॲलेनिन, नो नेट चार्ज. आता झ्विटर आयन आहे हे प्लस मायनस दोन्ही क्रिएट झाल्यामुळे इथं काय झाले, तर प्लस मायनस झ्विटर आयन तयार झालं आहे. झ्विटर आयन असल्यामुळे बघा एक प्लस आहे एक मायनस आहे, त्यामुळे नो नेट चार्ज. ह्याच्यामध्ये कोणताच नेट चार्ज नाही. pH काय असतो, नियर अबाउट 6 इतका त्याचा pH असतो. आणि जे लास्ट स्ट्रक्चर तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये काय COO मायनस हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे एक काय -1 चार्ज आहे. सो ओव्हरऑल चार्ज NH2 आहे तसा पॉझिटिव्ह आहे, त्याच्यावर काय कोणता NH2 वर कोणताच चार्ज नाही, फक्त COO वर काय मायनस चार्ज. सो ओव्हरऑल चार्ज काय येतो -1. त्यामुळे इथं pH काय असतो, इक्वल टू और ग्रेटर दॅन काय असतो 10, नियर अबाउट 10 किंवा इक्वल टू और ग्रेटर दॅन 10 पर्यंत काय असतो याचा pH असतो. मग बघा जेव्हा हायड्रोजन मॉलिक्यूल निघून जातो तेव्हा बेसिक, कारण त्याची ॲसिडिक प्रॉपर्टी प्रोटॉन काय होतो, लॉस होतो. त्यामुळे इथं जो pH असणार आहे तो काय असतो, बेसिक. आणि जेव्हा याच्यावर प्लस चार्ज असतो, त्याच्यावर प्लस चार्ज येतो तेव्हा काय असतो, pH ॲसिडिक pH असतो. कारण ॲसिडिक प्रॉपर्टी वाढते. याच्याकडे पण एक H+ असतो, इकडे पण H+. ॲसिडिक प्रॉपर्टी वाढते त्यामुळे काय होतं, pH ॲसिडिक होतो. आणि जेव्हा दोन्ही इक्वल असतात, प्लस आणि मायनस चार्जेस इक्वल असतात, झ्विटर आयन असतो, तेव्हा नियर अबाउट pH काय असतो, 7च्या नियर अबाउट असतो. हे इतकं लक्षात ठेवा. म्हणजे नियर अबाउट 6 आहे म्हणजेच काय 7च्या नियर अबाउट असतो. जास्त स्लाइटली काय फक्त ॲसिडिक आहे, स्लाइटली काय ॲसिडिक मॉलिक्यूल तिथं असतो. समजलं तुम्हाला. झ्विटर आयन म्हणजे काय आहे, तर जो ॲसिड आहे तो प्रोटॉन डोनेट करतो. जो बेस आहे NH2 तो प्रोटॉन काय करतो, ॲक्सेप्ट करतो. आणि डायपोलर आयन्स तयार होतात. NH3 वर प्लस चार्ज, CO वर मायनस चार्ज असं तयार होतं स्ट्रक्चर. त्याला म्हणतात झ्विटर आयन. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतो, राईट अ नोट ऑन झ्विटर आयन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा डू यू नो साठी आहे तुमच्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी, ॲट द फिजिओलॉजिकल pH ऑफ 7.4. तर फिजिओलॉजिकल pH 7.4 जर तुम्हाला माहीत असेल, ब्लडचा pH स्लाइटली अल्कलाइन असतं, ब्लडचा pH किती असतो 7.4. मग तो सांगितला ॲट द फिजिओलॉजिकल pH ऑफ 7.4 न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड्स आर प्रायमरली इन देअर झ्विटर आयोनिक फॉर्म्स. आता जेव्हा pH 7.4 असतो फिजिओलॉजिकल जो pH, तेव्हा जे न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड असतं ते काय असतं, प्रायमरली इन देअर झ्विटर आयोनिक फॉर्म. त्याचा जो झ्विटर आयोनिक फॉर्म आहे म्हणजे प्लस आणि मायनस चार्जेसचा जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये असतं अल्फा अमायनो ॲसिड्स. न्यूट्रल अल्फा अमायनो ॲसिड झ्विटर आयोनिक फॉर्ममध्ये असतं. ऑन द अदर hand these pH acidic alpha amino acid exceeds as the ion due to deprotonation of the carboxylic group, while
बेसिक अल्फा अमायनो ॲसिड एक्झिस्ट ॲज अ कॅटायन्स ड्यू टू प्रोटोनेशन ऑफ द अमायनो ग्रुप्स. आता आपण बघितलं ॲलेनिनच्या बाबतीत ते बघितलं होतं, जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो ह्याच्यावर NH3वर पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणजे बेसिकवर काय होतो कॅटायन तयार होतो आणि जो डिप्रोटोनेशनमुळे आणि जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ग्रुपवर काय तयार होतं तर अनायन तयार होतो. मायनस चार्जचं जे प्रोटोनेशननं मायनस चार्जचा जो तयार होतो अनायन तयार होतो कशावर कार्बोक्सिलिक ग्रुपवर आणि NH2 ग्रुपवर किंवा NH3 ग्रुपवर जो अमाइन ग्रुप आहे त्याच्यावर काय होतं कॅटायन तयार होतो. मग ते कॅटायन काय असतं तिथं आयोनिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्युएंट अल्फा अमायनो ॲसिड्स रिझल्ट इन अ आयोनिक नेचर ऑफ प्रोटीन्स. आता त्याचे जे आयोनिक स्ट्रक्चर तयार होतात म्हणजे जे प्लस मायनस चार्जेस असतील किंवा प्लस मायनस हे जे स्ट्रक्चर असतात त्याच्यामुळे काय होतं आयोनिक नेचर ऑफ प्रोटीन्स. आता आपण ह्याच्यामध्ये ॲलेनिनच्या स्ट्रक्चरमध्ये पण बघितलं होतं. तर पहिल्यांदा जेव्हा pH जर ॲसिडिक pH असेल पहिला जो pH होता लेस दॅन किती होता 2 होता बघा, त्याच्यावर +1 चार्ज होता म्हणजे जे स्ट्रक्चर होतं NH3च्या NH3वर काय होता प्लस चार्ज होता +1 COOH आहे तसं होतं त्याच्यावर +1 चार्ज होता तेव्हा pH काय असतो तर ॲसिडिक pH असतो लेस दॅन 2 होता pH. त्यानंतर जेव्हा लास्टचं स्ट्रक्चर होतं थर्ड झ्विटरायनचं काय असतं नियर अबाउट 6 होतं किंवा न्यूट्रल pH वगैरे असतो तिथं. आणि जो लास्टचा होता बघा स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काय होतं CO मायनस होता. जेव्हा -1 चार्ज असतो ओव्हरऑल -1 चार्ज असतो तेव्हा pH काय होता ग्रेटर दॅन किंवा नियर अबाउट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय होता 10 होता. त्यावेळी तिथं काय होता बेसिक चार्ज. मग जेव्हा ॲनायन तयार होईल तेव्हा pH काय असतो तर बेसिक pH ॲनायन तयार होईल तेव्हा काय असणार आहे तुमचा pH जो असतो तो काय असतो बेसिक pH म्हणजे जेव्हा मायनस चार्ज येतो तेव्हा बेसिक pH जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा जो pH असतो तो काय असतो तर ॲसिडिक pH असतो. हे फक्त सांगितलं आहे. आणि जेव्हा झ्विटरायन असतं त्या इक्वल टू काय असतं ते न्यूट्रलच्या आसपास असतो pH. तर झ्विटरायन एक लक्षात ठेवा इम्पॉर्टंट पार्ट आहे झ्विटरायनचा, त्याच्यावर क्वेश्चन येतो झ्विटरायनचा जो पार्ट आहे तो. आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला याचा आपण पुढचा पार्ट स्टडी करू. थँक्यू.